नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सीतारा रायडरमध्ये. आज आपण चाललो ॲक्च्युली कर्नाळा फोर्टला. सकाळचे वाजले आहेत 5 म्हणजे 4:59 दाखवत आहेत. गुगल माता दाखवते 56 किलोमीटर इथून, म्हणजे कर्नाळा बर्ड सेंच्युरी जी आहे तिथे आपण पोहोचणार. म्हणजे तिथूनच एंट्री आहे कर्नाळा फोर्टसाठी. 1 तास 13 मिनटं 56 किलोमीटर. आपण ऑलरेडी मीटर ट्रिप केलेलं आहे, म्हणजे आपल्याला समजेल की आपल्याला किती वेळ लागतो, किती किलोमीटर आहे ते. आणि हे गुगल मातासाठी आपण चालू केलं, डायरेक्शनचं कंटिन्यू केलं आहे. ते दाखवत आहे 6:07 आपण तिथे पोहोचणार. आपण कुठेही थांबणार नाही. 1-1.25 तास आपण डायरेक्टली कर्नाळापर्यंतच पोहोचणार आहे. चला तर आपली आजची राईड चालू करूया. हे एक चांगलं आहे आपल्याकडे की आपण ना ज्या वेळेला राईडला निघतो ना त्याच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी आपण पेट्रोल भरलेलं असतो, बाईकची हवा चेक केलेली असते. त्यामुळे काय होतं की सकाळी कुठे कुठे पेट्रोल पंप आहे ते शोधण्यासाठी आपल्याला तसदी घ्यायला लागत नाही. म्हणजे आपण डायरेक्टली निघू शकतो. आणि फर्स्ट टाईम मी एवढ्या लवकर निघालो आहे 5 वाजता. 5:05 झाली. कारण काय होतं, आज माझ्यावर कोण नाही, मी सोलो राईड करतो आहे. मी थोडं वायझर ओपन केलं आहे. सोलो राईड करत असल्याकारणाने ना माझी फटाफट तयारी झाली. अदरवाईज जर कुणासाठी थांबायचं असेल तर मग त्याच्यामध्ये अर्धा पाऊण तास असाच निघून जातो. आणि थोडे गरमीचे दिवस चालू झाले त्यामुळे मला लवकर वरती जाऊन फोर्टवर जाऊन लवकर खाली उतरायचं, जेणेकरून गरमीचा त्रास थोडा मला कमी होईल. आपण कुर्ला क्रॉस केलं आहे आणि वाशीच्या साईडला आपण निघालो आहे. सकाळी 6:02 आपण तिथे पोहोचणार. ॲक्च्युली ते अभयारण्य सुरूच होतं 6 वाजता असं गुगलवर दाखवलं आहे. 6 ते 6 असा टाईम दाखवला आहे. 6:30 आपल्याला तयार होऊन, म्हणजे आपण रायडिंग जॅकेट्स वगैरे जे घातलेले आहे ते सर्व काढून आपल्याला आपल्या ट्रेकिंगच्या ज्या पहनावामध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ट्रेक चालू करायचं आहे. आपण थोडं सायलेंटलीच जातो आहे. 60-70च्याच याला क्रूज करतो आहे आपण स्पीडला. आपण आता वाशीच्या ब्रिजला लागू. वाशीच्या अगोदरचा जो मेन स्ट्रेट रोड आहे तिथे आपण आहे. स्नेहलची ऑलरेडी एक्झाम चालू आहे. सोहमची एक्झाम आता चालू होईल 2 तारखेपासून. आणि त्यामुळे आपण आज सोलो आहे. बघा, ट्रॅफिक. सकाळी अर्ली मॉर्निंग, सकाळचे 5:26 झाले आहेत आणि वाशीचा ब्रिज पूर्ण पॅक. गाड्या, कंटेनर, ट्रक, बाईक्स. छोट्या रस्त्यातून गाडी काढायची आणि पुढे जायचं. बाजूला होणारा नवीन ब्रिज. कन्स्ट्रक्शन फुल जोरात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रीचं पण चालू असतं कन्स्ट्रक्शन. बंद झालेले ट्रक. वाशीचा टोल नाका आपण क्रॉस करत आहे. मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे आपण पोहोचलो आहे कळंबोलीला. बायकर्सचा, रायडर्सचा हा मीटिंग पॉईंट आहे. हा मी ॲक्च्युली नेहमी हे का सांगतो, कारण माझ्या सबस्क्रायबरच्या व्यतिरिक्त जे कोण माझे व्हिडिओज नवीन असे बघतील आणि हाच व्हिडिओ त्यांना बघायचा असेल तर त्यांना हा रूट माझ्या व्हिडिओमधून परफेक्टली कळायला पाहिजे की बाबा या रूटने मला जायचं आहे. आता तो लेफ्ट साईडला गेला तो कळंबोलीचा रायडर्सचा मीटिंग पॉईंट. आता आपण इथून राईट टर्न घेऊन जाणार. आपल्याला जिथे पोहोचायचं आहे ते आता फक्त आपल्याला 16 मिनटावर राहिलेलं आहे. म्हणजे 12 किलोमीटर आपल्याला गुगल माता दाखवते. म्हणजे आपण किती लवकर पोहोचणार बघा. तरीही आपल्याला 6 वाजता
म्हणजे 6:07 आपल्याला तिथे पोहोचवणार आहे आपण. म्हणजे एवढ्या लवकर आपण फर्स्ट टाइम कुठेतरी पोहोचतोय. म्हणजे गड किल्ल्यावर खास करून आपण खूप एवढ्या लवकर पोहोचतोय, म्हणजे गड किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत. डीमार्टच्या इथून आपण राईड घेतलाय. हा राईड घेऊन पुन्हा आपल्याला लेफ्टला जायचं आहे. हा जो लेफ्ट इथून समोर येईल, या लेफ्टला आपल्याला जायचं आहे. इथे आहे शिवसागर म्हणून एक हॉटेल आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग उघडलेलं आहे. व्हेरी गुड. आणि या रोडने आपल्याला आता जायचं आहे स्ट्रेट. तुम्ही जर कर्नाळा फोर्टला मुंबईवरून येत आहे, तुम्हाला ते दाखवत आहे 60 किलोमीटरच्या आसपास. अर्ली मॉर्निंगला जर निघतो आपण तर एक दिक्कत आहे, 6-6:30च्या आसपास जर पोहोचायचं असेल आपल्याला, इथे कुठे स्ट्रीट लाईट नाही आहे. त्यामुळे पूर्ण अंधार असतो आणि अंधारात बाईक चालवणं थोडंसं रिस्की आहे. सो तुमच्याकडे एकतर चांगल्या लाईट्स असायला पाहिजे की ज्या लाईट्स तुम्हाला ड्राईव्ह करायला खूप मदत करतील. इथे आपण आलो ना, तर इथे लिहिलेलं आहे बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्याकडे. लेफ्टला रस्ता दिला आहे, फक्त हा ना बघून आतमध्ये आपल्याला लेफ्टला जायचं आहे. सकाळचे 6:14 झाले. मला वाटत नाही का अजून कोणी इथे आलं असेल. तरी आपण एकदा बघूया. हे बघा, हे सगळं इथे बंद आहे अजून. हा मला वाटतं इथून सुद्धा रोड आहे, हा टर्न मारून यायला. पण तो लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्याकडे, इथे आहे रोड असा. आपण पहिली गाडी लावूया आणि त्यानंतर आपण ह्या बाकी सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. साहेब, गाडी लावा जागा कुठे आहे? तुम्हाला माहिती आहे का, सकाळचे 6:16 झाली. आपण इथे गाडी लावली आहे. काकांना तिथे विचारलं मी की किती वाजता चालू होतं, तर त्याने 7 वाजता सांगितलं. गुगलवर लिहिलं आहे 6 वाजता. उजेड अजून पडला नाही आहे. उजेड पडल्यानंतर आपण जाणार आहे. तोपर्यंत आपण इथेच थोडं रिलॅक्स करणार आहे. तर आपण जेव्हा ट्रेक चालू करू त्यावेळेला आपण पुन्हा भेटू. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 6:40 झाले आहेत. अजून तिकीट काउंटर ओपन झाला नाही, अभयारण्य ओपन झालं नाही, त्याच्या अगोदरच मी पोचलो आहे. तर गाडी इथे पार्क केली. थोड्या वेळाने हे तिकीट काउंटर चालू होईल. 7 वाजता हे चालू होतं. तर मी जसं काळोखातून आलो तसं तुम्ही कोणी ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे लवकर यायचा प्रयत्न करू नका. इथे 7 वाजता सुरू होतं, त्या 7च्या आसपास आहे. मला काय इथे येऊन मला ते पूर्ण रायडिंग जॅकेट्स वगैरे काढून सगळं सेट करायला लागतं. त्यामुळे मला अर्धा तास गेला जवळजवळ. 6 वाजता मी इथे पोहोचलो. आता आपण थोड्या वेळात सुरुवात करू आपल्या ट्रेकला. अभयारण्य बघून आपण वरती गडाच्या दिशेने आपण हे करू, सुरुवात करू जायला. तर आपण थोड्याच वेळात तिकीट काउंटर चालू आपलं ट्रेक सुरुवात करू. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मुंबईवरून हे मला 50 ते 60 किलोमीटरच्या आसपास होतं माझ्या घरापासून, शिर्डीपासून. पुण्यावरून जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पुण्यावरून हे 125 किलोमीटरच्या आसपास आहे. तर त्याप्रकारे रूट घेऊन तुम्ही येऊ शकता इथे. मुंबईवरून इथे येईपर्यंत मला जो वेळ लागला, माझा जो प्रवास आहे तो तुम्ही आता बघितलाच आहे. त्यानंतर गाडी इथे पार्क केली आणि आपण जाणार आहे आता कर्नाळा फोर्टसाठी. तर आपण आज या ब्लॉगमध्ये काय जाणणार आहे, तर आपण आज जाणणार आहे की कर्नाळा फोर्टवर जायला इथून किती वेळ लागतो वरती चढाईसाठी. त्या व्यतिरिक्त त्याची चढाई श्रेणी कशी आहे, म्हणजे मध्यमची आहे की कठीण लेवलची आहे ते. आणि दुसरं आपण बघणार आहे की कर्नाळा फोर्टवर जाऊन आपल्याला खाली यायला किती वेळ लागतो. आणि त्यानंतर आपण खाली उतरल्यानंतर पुन्हा एकदा इथे शूट करू. ह्याच ठिकाणी आपण शूट करू गाडीच्या इथे. आणि त्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला जाऊ.
ही पावती आहे ज्याच्यामध्ये चार्जेस लिहिलेले आहेत। याच्यामध्ये चार्जेसमध्ये तुम्हाला प्रवेश शुल्क 60 रुपये आहे, पुन्हा गाडीची पार्किंग आहे 50 रुपये आणि 195 रुपये कॅमेऱ्याचे आहेत, ते आपण सर्व इथे दिले। आणि त्यानंतर आपल्याकडे असलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे प्लास्टिकचं काय जर असेल तर ते 100 रुपये डिपॉझिट घेतात। आपण एंट्री केली आहे कर्नाळ्याच्या इथे, 100 रुपये डिपॉझिट घेतात आणि ते डिपॉझिट तुम्ही संध्याकाळी 6च्या आतमध्ये येऊन घेऊन जायचं आहे। चला तर मित्रांनो, आपण निघालो आहे कर्नाळा किल्ल्यावर। हा स्टार्टिंग पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता। बाजूला मला वाटतं रोड मोठा करायचा प्लॅनिंग आहे, त्यामुळे इथे माती वगैरे टाकलेली आहेत पूर्ण। आणि हे असे काही बोर्ड्स लावलेले आहेत इथे। त्याच्यानंतर इथे नकाशा दिलेला आहे पूर्ण। कर्नाळा पक्षी अभयारण्याचा नकाशा आहे हा। इथे वॉशरूमची सोयीसुद्धा आहे, त्यामुळे हे एक बरं आहे। याच्या बाजूला इथे गार्डन आहे, छोटंसं गार्डन आहे, प्लेग्राऊंड आहे, म्हणजे एका प्रकारे खेळायला मुलांसाठी आहे ते। हा एक छोटासा इथं ब्रिज आहे, खालती पाणी आहे, इथे साठवलेलं पाणी आहे, हो हे साठवलेलंच पाणी आहे। पर्यटकांना सूचना दिली आहे की या बाजूने किल्ल्याकडे जायला रस्ता नाही आहे, ही सदर पायवाट निसर्ग पायवाट आहे। इथे वरती जे हॉटेल आहे ना, त्या हॉटेलच्या इथून हा खालच्या बाजूला पायरी मार्ग येतो छोटासा, त्या पायरी मार्गाच्या इथे साठवलेलं पाणी आहे। हे इथे एक हॉटेल आहे, आता फिलहाल बंद आहे, मला थोड्या वेळाने चालू होईल। तुम्ही चहा नाश्ता करून इथून आपण पुढच्या बाजून जाऊ शकतो। इथे एक फुलपाखरूचं चिन्ह आहे। त्याच्यानंतर हा इथून कर्नाळा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे, हा फोर्टला जाण्याचा मार्ग आहे। तर आपल्याला इथून आता पुढे जायचं आहे किल्ल्यासाठी। 10 मिनटं चढाई होती, थोडी उभी चढाई आहे ही। त्याच्यानंतर आपल्याला हे इथे लागलं आहे जिथे पावसाळ्यामध्ये तुम्ही थांबू शकता इथे, आणि जर पाऊस जास्त पडत असेल तर थांबून तुम्ही रेस्ट घेऊ शकता। बसायला जागा नाही आहे, पण उभे राहून तुम्ही तिथे पावसापासून वाचू शकता। बाकी आपण चला पुढे जाऊया आता। ह्या 10 मिनटाच्या चढाईमध्येच गरम व्हायला लागलं। अर्ली मॉर्निंग ट्रेक चालू करून सुद्धा थोडे उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे सावली आहे, ऊन नाही आहे, पण हवासुद्धा नाही आहे, त्यामुळे जास्त गरम होतं ॲक्च्युली। मी जवळजवळ भिजत आलो आता। चलत आहे, मला असं वाटतं आहे की आता खरी चढाई चालू होते। मी 10-15 मिनटं ते 20 मिनटं मी चाललो, तो पण स्ट्रेट अपच होता, पण इथून असं वाटतं आहे की ही खरी चढाई असू शकेल इथून पुढे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ट्रेक पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात थंडी दिवसात करण्यास खूप सोयीस्कर असेल, कारण उन्हाळ्यामध्ये मला 15-20 मिनटामध्येच मला पूर्ण घाम निघाले, हालत खराब झालेली आहे। या बघा पायऱ्या खूप छान बनवल्या आहेत, मॅनमेड आहेत, स्लोप होतं पूर्ण, बऱ्यापैकी चांगलं बनवलं आहे हे। पावसाळ्यामध्ये ट्रेकर्स लोक घसरून पडणार नाहीत, त्याची खूप काळजी घेतली आहे। 25 ते 30 मिनटाच्या चढाईनंतर आपल्याला इथे माझ्या डाव्या बाजूला बघू शकता तुम्ही, माझ्या डाव्या बाजूला हे एक शेड बनवली आहे, चांगली शेड आहे, पावसाळ्यामध्ये उभं राहू शकतो तुम्ही, थांबू शकता पावसाळ्यामध्ये। त्यानंतर इथे काय लिहिलं आहे, तिकीट घर खाली दाखवलं आहे, ते ऑब्व्हियसली खालीच होतं। इथे कुठला तरी एक रस्ता दाखवला आहे पण तो दिसत नाही क्लिअर आहे। आणि इथे एक बोर्ड लागला आहे, ज्या बोर्डवर लिहिलं आहे कर्नाळा किल्ला, तो या बाजूला आहे।
म्हणजे हा मार्ग दाखवला आहे. ह्या अर्ध्या चढाईमध्ये जी पायवाट आहे ना बऱ्यापैकी मळलेली आहे आणि ट्रेल चुकण्याचा कुठेही संभव नाही आहे. सो आरामशीर येऊ शकता. हा उन्हाळ्यामध्ये ट्रेक करण्याची ही हालत असते. अर्ध्या चढाईनंतर मोठं टॉवेल काढायला लागलं बाहेर आणि केस पूर्ण भिजले आहेत. त्यामुळे आता मला टोपी कॅप घालायला लागेल. कॅप घालून आपण आता पुढच्या प्रवासाला लागू. 35-40 मिनटाच्या चढाईनंतर थोडासा हा स्ट्रेट रोड लागला आहे. चढाई थोडी टफ होती. गरमीमध्ये थोडी टफ असणारच कारण खूप घाम निघतो त्यावेळेला. पावसाळ्यामध्ये खूप दमदार असणार का पावसाळ्यामध्ये खूप मजा येणार. थंडीच्या दिवसात चलो ठीक आहे गरम नाही होणार त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. पण पावसाळ्यामध्ये पाणी असणार अजून मजा येणार ट्रेक करायला. सो पावसाळ्यात आणि हिवाळ्यातच ट्रेक करायचे हे. एक 35 मिनटाच्या चढाईनंतर आपल्याला इथे या रेलिंग्स लागल्या. पूर्णचे पूर्ण चढत आहे. हा रेलिंग्स कशासाठी लावले तर पावसाळ्यामध्ये वगैरे भयंकर हवा असते आणि ही वाट सगळी निसरडी आहे. खाली पूर्ण माती आहे इथे त्यामुळे घसरून काही ॲक्सिडेंट घडू नये त्याच्यासाठी हे सगळं लावलेलं आहे. इट्स व्हेरी नाईस. नवीनच लावले आहेत या. तुम्ही बघू शकता सूर्यदेवता वरती आलेत आणि आपण एक 40 मिनटाची चढाई केली. तिथे तो हायवे आहे दिसतोय जो. इथे ना आपल्याला एक तिसरी शेड लागली आहे. फक्त उभं राहूनच आपण काहीतरी खाऊ शकतो इथे. तर मी एक 5 मिनटं इथे थांबणार आहे. पाणी घेणार. त्या व्यतिरिक्त प्रोटीन बार आपलं गडावरचं खाणं आणि थोडंसं ग्लुकोज म्हणून पार्लेजी बिस्किटची 4-5 बिस्किट्स. चला तर एक 5 मिनटं आपण इथे रेस्ट करूया. बऱ्यापैकी चांगलं बनवलं आहे. नेहमीप्रमाणे गडावरचा नाश्ता 30 ग्रॅम प्रोटीन. भयंकर गरम झाला. पूर्ण भिजलो मी. चलता 5 मिनिटाच्या रेस्ट नंतर आपण चालायला सुरुवात केली. बऱ्यापैकी चांगलं हे चालायला जागा आहे. छोटंसं पठार. माझ्यासमोर किल्ला दिसायला लागला आहे. टाईम अपडेट देतो. आता वाजलेत 8:20. 7:25ला आपण ट्रेक चालू केला. जवळजवळ 1 तास झाला. त्याच्यामधले 5 ते 10 मिनटं आपल्याला रेस्टसाठी गेले. म्हणजे छोटासा आपण नाश्ता केला तिथे जो आपला गडावरचा नाश्ता आहे तो. आणि त्याच्यानंतर आपण पुढे सुरुवात केली पुन्हा चालायला. सूर्यनारायण वरती आलेत. गरम व्हायला सुरुवात होईल आता. त्याच्या अगोदर आपल्याला गडावरच्या सर्व वास्तू पाहून खाली उतरायला सुरुवात करायची आहे. इथे आपल्याला एक मंदिर लागलं आहे. या मंदिरात मध्ये बहुतेक देवीची मूर्ती आहे. इथे आजूबाजूला कुठेही असं लिहिलं नाही आहे की कोणतं मंदिर आहे, कोणत्या देवीचं मंदिर आहे इथे. पण काही ठिकाणी मला पुस्तकामध्ये आणि विकिपीडियामध्ये दिसलं आहे की करनाई देवीचं मंदिर आहे म्हणून लिहिलं आहे. तर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर कृपया कमेंट करून मला कळवा की हे कोणत्या देवीचं मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या इथून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक दरवाजा लागला. हा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत आहे. हे फक्त बाजूचे अवशेष काही राहिलेत. हा एक इथे अवशेष. हे एंट्रन्सला वगैरे काही नाही आहे. आपण इथून आत जाऊया. थोडी चढण आहे इथे.
हा हो हो, छोटी जागा जायला. सूर्यदेवता बाहेर यायला लागलेत. आता ते 9 नंतर किंवा 10 नंतर भयंकर ऊन चालू होईल. वा, ही एक जागा छान आहे. इथे दोन्ही बाजूला ज्या लोखंडी पकडायला रेलिंग्स लावल्या आहेत ना, हे काम खूप छान केलेलं आहे. अदरवाईज खूप खोल दरी आहे इथून. आपण इथून सुरुवात करूया पुढे जायला. हा एक छोटासा पॅच आहे इथे, जिथे चढ आहे. त्याच्यानंतर आपल्याला दरवाजा लागतो, मेन दरवाजा. हा दरवाजा लागलाय, ढासळलेल्या अवस्थेत आहे. इथे एक शिल्प आहे, तिकडे मला वाटतं मूर्ती असावी, कारण मूर्तीची जागा होती इथे. बाकी हा काही प्रदेश असा दिसतोय सर्व. पण मागे बघू शकता या रेलिंग्स आहेत सगळ्या, तिथून चालू आल्या तिथपर्यंत आहेत. या बाजूला हायवे आहे. आपण आता इथून आत जाऊया दरवाज्यातून. दरवाज्यातून आत आल्यानंतर हा इथे पुन्हा बुरुज, कोपऱ्याला आणि दरवाजा आहे. या व्यतिरिक्त हा इथे काय असं छोटीशी जागा आहे ही. हा पण मला वाटतं दरवाजा होता, तो दरवाजा. आता इथे हे पिलर्स लोखंड लावले बहुतेक, याच्यावर ठेवलं आहे. हा पत्थर म्हणजे नाहीतर अदरवाईज पडून जाईल, त्याच्यासाठी हे लोखंडावर हे सर्व ठेवलं, म्हणजे ह्याला सपोर्ट दिला आहे. आपण या दरवाज्यातून आत आलो. इथे ह्या रेलिंग्स लावलेले आहेत. आम्ही इथून थोडं क्रॉस करून आलो आहे. मला त्या बाजूला थोड्या पायऱ्या दिसत आहेत. त्या पायऱ्या काय आहेत त्या मला बघायच्या आहेत, त्यामुळे आपण तिकडे चाललो आहे बघायला. वाट तर आहे इथून जायला, रस्ता दिसतोय मला, तुम्ही बघू शकता. तर आपण पहिलं इथून जाऊन बघून येऊया तिकडे काय आहे ते. इथे या बाजूला एक दरवाजा दाखवला आहे. इथून खाली बहुतेक उतरायला रस्ता आहे, तो आपण त्या बाजूला पुन्हा जाऊया, त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेन. हा रस्ता इथून वरती जायला, त्या रेलिंग्स आहेत आणि तिथून पुन्हा आपल्याला यायला वरती रस्ता आहे. तर याच्या अगोदर आपण इकडे जाऊन बघूया काय आहे ते. ह्या त्या पायऱ्या जिथून आपल्याला वरती जायचं आहे. बरं, मला असं वाटलं की इथे काही गुहा टाईप आहे, पण नाही आहे. हा जो रस्ता आहे निमुळता आहे पूर्ण.
छोटीशी वाट आहे ही जायला इथून. बहुतेक हा त्यावेळे बुरुज असावा. हे बघा इथे बुरुजाचं गोलारीकरण दिसतं इथे. हा बुरुज. ओके, या बाजूला ही बुरुज आहे. इथूनही रस्ता आहे यायला जायला. हे बघा हा, इथे मला वाटतं पाण्याचं टाका आहे. हो, इथे पाण्याचं टाका आहे. पाणी अजिबात नाही याच्यामध्ये. हे पाण्याचं टाकं, हा तो अंगठा किंवा शंकराची पिंड. हे पाण्याचं टाकं खोल आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरत असेल, त्यामुळे इथून चालताना इथून चालताना सावकाश, कारण खाली पडलं तर पूर्ण खोल आहे. जर पोहता येत नसेल तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत तिथे. त्या व्यतिरिक्त तो जो मी तुम्हाला बुरुज दाखवला तिथे गोल, त्या बुरुजावर आपण जाऊया. त्यानंतर हा रोड आपण कुठे गेला बघूया. हा रोड ॲक्च्युली बंद करून ठेवला आहे. दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, हा इथे बंद केलेला आहे. रेलिंग्स लावले आहेत. त्यामुळे आपण इथे पुन्हा यायचं आहे, पण त्या बाजूने यायचं आहे. मी तुम्हाला पुन्हा दाखवेन. आणि आपल्याला पुन्हा ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने, जिथे मी तुम्हाला दाखवतो तिथेच पुन्हा आपल्याला जायचं आहे. तिथून आपण पुन्हा वरच्या बाजून जाऊया. मी तुम्हाला दाखवतो, तो रस्ताही दाखवतो मी तुम्हाला. हा तो बुरुज. आपण मगाशी इथे उभे होतो. इथून आपण पुढे गेलेलो, पुढून आपण पुन्हा रिटर्न आलो. मी तुम्हाला हा बुरुज दाखवतो. सुंदर छान अशी हवा इथे. बुरुजाची तटबंदी तुटलेली आहे, त्यामुळे खाली वाकून वगैरे बघताना किंवा सावकाश, कारण पूर्ण खोल दरी आहे. आपल्याला इथून हायवे दिसतो पूर्ण. आपण आता जिथून आलेलो त्या ठिकाणी पुन्हा जाऊया. मी या बाजूने जाऊन आलो, पुन्हा आलो या ठिकाणी ज्या ठिकाणी मी एंट्री केली होती. त्याच्यानंतर आपल्याला जायचं ह्या महादरवाजाने आतमध्ये. इकडची एक गोष्ट सांगायची आहे मला. इकडे पुढे गेल्यानंतर बुरुज लागतो आणि तिकडे एक वाट लागते. या अंगठ्याच्या बाजूने गेल्यानंतर तिकडे एक छोटीशी वाट आहे जी खूप निमुळती आहे. बाजूने पूर्ण खाली दरी आहे. आता मी गेलो त्यावेळेला तिथून सुकलेली सर्व झाडपाला होता, त्यामुळे मला तो रस्ता बरोबर दिसला. पण पावसाळ्यात जाताना तिथून खूप जपून जायला लागेल, कारण पावसाळ्यात झाडी वाढलेली असणार बाजूने, त्यामुळे तो रस्ता दिसणार नाही. सो पावसाळ्यामध्ये खूप जपून तिकडे गेलात तर. ॲक्च्युली तिथे रेलिंग लावले आहेत, जाऊच नाही तिकडे. पण मी बघायला गेलेलो तिकडे की नक्की काय आहे. तर आपण आता इथून या महादरवाजातून आपल्याला प्रवेश आतमध्ये करायचा आहे. हा आहे तो दरवाजा, पूर्ण गोलाकारमध्ये. जसे आपले सगळे दरवाजे असतात, सगळ्या गडांचे दरवाजे असतात. हा छोटा आहे दरवाजा हा. आणि वरती मला वाटतं या कॉर्नरला हा बुरुज असू शकेल. तर आपण आता एंट्री करूया आतमध्ये या दरवाजातून. चला तर आपण या दरवाजातून आत जाऊया. दरवाजामधून आत आल्यानंतर असा काय परिसर आहे. स्वराज्याचा फ्लॅग आहे हा. मी तसं बोलल्याप्रमाणे दरवाजाच्या वरती बुरुज टाईप आहे. आपण महादरवाजातून आत आलो आहे. त्यानंतर इथे एक वास्तू आहे. ही वास्तू कोणती आहे? ते वाड्याचे अवशेष आहेत बहुतेक. हा पडका वाडा असू शकेल.
इथून तुम्ही पूर्ण बघू शकता. फक्त अवशेष बाकी राहिलेत, पण 350 वर्षापूर्वी बांधलेले हे सगळे किल्ले 350 वर्षानंतर सुद्धा अजून बऱ्यापैकी साबूत आहेत. म्हणजे विचार करा त्यावेळेचं बांधकाम किती मजबूत होतं. 350 वर्षानंतर सुद्धा एवढं मजबूत. हे बघा केवढे मोठे मोठे हे पत्थर. वाव. आपण त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्या वाड्याच्या अवशेषवरून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याच्या टाक्या लागतात. या आपण ही पाण्याची टाकं बोलू शकतो. एक टाकं तसं हे अनेक टाके. हे इथं पाण्याचं टाकं आहे, मोठे आहे, पाणी खराब आहे. हे सुद्धा पाण्याचं टाकं आहे. त्याच्यावरती ह्या जाळ्या लावल्या आहेत, कचरा कोणी आतमध्ये टाकू नये त्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 एक टाकी झाली. ही लाईनीमध्येच आहे तिथे. ओके. हे खांब टाकं आहे. 3 पिलरवरती हे राहिलेलं आहे. काही जणांनी बरीच घाण केली आतमध्ये, दाखवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. हे खांब टाकं आहे. 3 खांबावर हे टाकं आहे, तुम्ही बघू शकता. आत्ता याच्यामध्ये पाणी आहे. बहुतेक उन्हाळ्यामध्ये इथे पाणी नसेल, त्यामुळे काही जणांनी इथे स्वतःची नावं वगैरे ठेवली आहेत, लिहिली आहेत. पाणी म्हणजे जीवन, त्यांना सदुपयोग करा, हे एक ठीक आहे. काही जणांनी लव काढले आहे, MV. इथे लिहिलं आहे मितेश विकी. ही स्वतःची प्रॉपर्टी समजून या लोकांनी नावं लिहिली आहेत. हे गड किल्ले आपल्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक आपल्या येणाऱ्या पिढीला हे समजून येईल. सो असं काही करू नका जेणेकरून तुमचं नाव खराब होईल. तुम्हाला मगाशी मी जे दाखवलं की मी इथून खालून आलेलो, त्या बाजूने आलो आणि नंतर त्या बाजूला गेलो होतो. त्यावेळेला मी तुम्हाला दाखवलं की हा जो रस्ता आहे इथे, हा इथूनही रस्ता गेला, हा रस्ता आहे तो इथून खाली यायला. आणि एक पुढे आहे, जो पुढचा मी रस्ता तुम्हाला दाखवतो. हा एक रस्ता तुम्ही बघून ठेवा, जो खालच्या बाजूने गेलेला आहे. आणि ह्या वरच्या परिसरामध्ये तर आहे काय, तर हे वाड्यांचे अवशेष आहेत. आपण पुढच्या बाजूला जाऊया. ही पाण्याची टाकी बघून झाल्यानंतर आपल्याला या बाजूला दरवाजा लागतो. तो दरवाजा, इथे एक देवडी आहे छोटीशी. हा दरवाजा आहे जो आपल्याला त्या बुरुजावर घेऊन जातो. तो बुरुजच असू शकेल, तर आपण तिथे जाऊया. मी मगाशी त्या रस्त्याने जेव्हा आलो त्यावेळेला तुम्हाला मी 2 दरवाजे दाखवले. एका ठिकाणी एक दरवाजा होता, दुसऱ्या ठिकाणी रेलिंग्स होत्या ज्या बंद होत्या. तर जो दरवाजा होता तो तिकडे पाठच्या बाजूला होता, आणि त्या रेलिंग्स ज्या होत्या त्या ह्या रेलिंग्स होत्या इथे. इथून मी पुन्हा रिटर्न मागे गेलेलो गोल फिरून. त्याच्यानंतर मी तिकडून फिरून काय बघितलं तिथे, तर वाड्याचे अवशेष होते. त्याच्यानंतर ही सगळी पाण्याची टाकी. पाण्याच्या टाकीनंतर आपण पुढे आलो, या दरवाजातून खाली उतरलो. ओके, आपण या बुरुजावर पोचलो आहे. चारी बाजूला या गोलाकारमध्ये रेलिंग्स लावलेल्या आहेत. हो हो. ह्याच्यानंतर पुढे सुद्धा आहे जायला. इथे छोटंसं पाण्याचं टाकं, आणि हा तो अंगठा पिंडी अशी थोडी खाली झुकलेली वाटते. राईट. आपल्याला हा इथे खाली उतरायला छोटासा एक दरवाजा आहे. इथून आपल्याला आता खाली उतरायचं आहे. हा बुरुज आहे आणि आपल्याला जायचं आहे आता त्या बाजूला. छोटीशीच रस्ता आहे, छोटासाच रस्ता आहे तो. तर आपण तिथून आता खाली उतरूया या पायऱ्याने.
ओके, चलो हे एक चांगलं काम केलं आहे की जिथे जिथे तटबंदी या किल्ल्याची तुटली आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रेलिंग्स लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथेही तटबंदी नाही, त्यामुळे इथे रेलिंग्स लावलेले आहेत. पाठच्या बाजूला सुद्धा रेलिंग्स लावलेले आहेत आणि इथे पूर्ण खोल दरी आहे. सो या किल्ल्यावरचा हा शेवटचा बुरुज, शेवटची तटबंदी. नमस्कार मित्रांनो, माझ्या पाठीमागे हा किल्ला म्हणजेच हा जो सुळका आहे तो सुळका आपण चढू शकत नाही, पण आपण हा किल्ला पूर्ण फिरून झालो आहे. घड्याळात 9:24 25 मिनटं आलेत. 7:25ला आपण ट्रेक चालू केला. पहिल्या अर्धा तासाचा जो चढाई होती ती थोडी स्टीप अप होती. त्यानंतर आपण सावकाश आलो, त्यामुळे जास्त गरमी झाली नाही. पण पहिल्या चढाईला आपल्याला अर्धा तासाला थोडीशी जास्त गरमी झाली. आता 9:30 वाजले. ट्रेक चालू केल्यापासून आपल्याला 2 तास लागले. आता आपण हा डायरेक्ट व्लॉग संपवणार आहे आपण जिथे गाडी लावली तिथे. म्हणजे आता आपण काय काउंट करणार आहे तर फक्त आपल्याला जायला किती वेळ लागतो आहे, त्याच्यानंतर आपण तो व्लॉग आपल्या गाडीचे ते संपवणार. सो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला जरूर कळवा. आपण आता डायरेक्ट भेटूया खालती पार्किंगच्या इथे जिथे आपण गाडी पार्क केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपण गड उतरून खाली आलो आहे. आपल्याला वरती गडावरती जायला 2 तास लागले, खाली उतरायला 1 तास 10 मिनटं लागली. अर्ध्या तासाची जी चढाई आहे ती थोडीशी डिफिकल्ट लेवलची आहे, म्हणजे स्टीप अप आहे. नंतर शिडी वगैरे आहे, नंतर बाजूला रेलिंग्स वगैरे चांगल्या लागलेले आहेत. झाडीझुडपाचा एरिया असल्या कारणाने हवा नव्हती, त्यामुळे माझी दमछाक झाली स्टार्टिंगला. मुंबईवरून मी आलो तर 5 वाजता घरातून निघालेलो. 6:15 वाजता आपण गाडी इथे लावलेली आहे, म्हणजे मला 1.25 तास लागला इथे यायला. पुण्यावरून जे येणार असतील त्यांच्यासाठी हा 125 किलोमीटर आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट 3 ते 3.5 तास इथे त्यांना यायला लागेल. आपण गडावर काय काय पाहिले त्याबद्दल आपण बोलूया. तर गडावर आपण पाहिल्या की एक मंदिर आहे. मंदिरानंतर वरती गेल्यानंतर रेलिंग्स आहेत त्या बऱ्यापैकी चांगल्या आहेत. त्यानंतर दरवाजा लागला आपल्याला. त्या अंगठ्याच्या बाजूला म्हणजे जो सुळका आहे त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत, ती टाकी आहे. त्याच्यानंतर तिकडे पूर्ण लेफ्ट राईट साईडला पुढे गेल्यानंतर 2 दरवाजे आहेत. दरवाज्यातून पुढे गेल्यानंतर बुरुज लागला. तर या व्यतिरिक्त तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच तुम्हाला मिळून जातील. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.